विधानसभेचा निकाल लागला आणि महायुतीनं बंपर यश प्राप्त केलं. मात्र या बंपर यशानंतर महायुतीतच आता खटके उडू लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जत जामखेडच्या निवडणुकीवरून राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर काही गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. तुमच्या नेत्यावर अतिशय गंभीर आरोप राम शिंदेंनी केले आहे. सर्व सेटलमेंट होतं पवार फॅमिलीचं. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हा राम शिंदे साहेबांचा कुणीतरी करून दिलेला गैरसमज आहे. अजितदादांनी 56 जागा राष्ट्रवादी पक्षाच्या लढवल्या असताना त्यांना 1 मिनिटाची फुरसत नव्हती. अशा वेळेस मला 2दा निरोप आला होता की तू कर्जत जामखेडमध्ये जा, आणि स्वतः पार्थदादांनी मला 3 फोन केले होते की आपल्याला कर्जत जामखेडमध्ये जायचं आहे. पण दुर्दैवानं आम्हाला तिथं जाता आलं नाही. याची खंत मी पण व्यक्त करून दाखवली. मात्र अशा प्रकारे दादा कटात सहभागी होते किंवा कटाचा भाग झाले हे त्यांनी कशावरून ॲनालिसिस केलं की आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी, तर प्रीती संगमवर ज्यावेळेस ते भेट झाली त्यांची, त्यावेळेस दादांनी मिश्किलपणे नेहमीप्रमाणे ते म्हटलं, आणि तोच धागा धरून राम शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे चुकीचे आहेत. अजितदादांना सुरुवातपासून वाटत होतं राम शिंदे साहेबच तिथे निवडून यावे. उलट मी हे सांगतो, हा रोहित पवार विधानसभेच्या वेळी स्वतः दादाकडे अनेकदा जाऊन, दादा मला म्हणजे वाचवा, मला इथं बळ द्या, बॅकअप द्या, पण दादानी नाही, दादा मला वाचवा, तो दादा म्हणतो ना, तो काका नाही म्हणत, दादा मला वाचवा. अनेकदा तो त्या ठिकाणी गेला, पण त्याला दादानी सांगितलं की महायुती म्हणून आम्ही सर्वजण आमच्या पद्धतीने लढतो, तुला तुझ्यात कौशल्य असेल तर जनता निवडून देईल. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, राम शिंदेंचाच त्या ठिकाणी विजय झालेला आहे. ज्या पद्धतीनं बारामती ॲग्रोचे गुंडे बोलवून त्यांनी पैसे वाटप केला, मटणाच्या पार्ट्या, दारूच्या पार्ट्या देऊन, जशा पद्धतीनं शेवटचं हे खुनशी राजकारण केलं, त्यामध्ये त्याचा पराभव झालेला आहे. आता त्यांनी इलेक्शन कमिशन पुढं दाद मागितली आहे राम शिंदे साहेबांनी. तर मला विश्वास आहे की इलेक्शन कमिशन जर निकाल व्यवस्थित त्यांनी दिला तर हा रोहित पवार पराभूत झालेला असेल. मात्र एक सांगतो, अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, याला लपवण्याचा कुठलाच ज्या व्यक्तीने PDCC बँकेच्या वरून अजितदादांवर खालच्या पातळीवर टीका केली, ज्या व्यक्तीने अमोल कोल्हेंना हाताशी धरून, किंवा कोल्हे पण त्यात सहभागी आहे कटात त्या, की तू गद्दारीचा काळा डाग हा तू शब्द वापर, हे ज्याने उचकवलं त्याला दादा कसं माफ करतील. आता घरातला एखादा मुलगा समोर आला असेल तर दादा त्याला तेवढं मिश्किलपणे म्हणाले असतील. त्याला म्हटलं की तू, मी नाही आलो म्हणून बघ तू वाचला, हे दादाची नेहमीची स्टाईल आहे. मी सांगतो, जय पवारांनी एक रोड शो जरी घेतला असता तरी हा रोहित पवार तोंडावर पडला असता. पण आज राम शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं दादांवर त्यांनी भाष्य केलं ते साफ चुकीचं आहे. ते बिनबुडाचे आरोप आहेत, त्यात कुठलंही तथ्य नाही. दादांची सभा झाली असती तर तुम्ही जर पार्थ पवारांचा किंवा यांचा रोड शो झाला असता तर त्या गोष्टी मग हे झालं का नाही? त्यांनी जे आरोप केले की हे ठरवून केलं गेलं, जाणीवपूर्वक प्रचाराला आले नाहीत किंवा जाणीवपूर्वक एक अदृश्य पद्धतीने रोहित पवारांना मदत करण्याचं धोरण. असं असतं की प्रचाराला गेल्यानंतर तशी सीट निवडून येते तसं नाही. इंदापूरला दादांनी काही फार सभा घेतल्या नाही तरी दत्तामामांनी ती सीट काढली. ते जाऊ द्या, रोड शो सना मलिकांसाठी केला, नवाब भाईंसाठी पण केला तरी नवाब भाईंची सीट पडली. अशा आहे देवेंद्र भुयारांसाठी दादांनी सभा घेतली, ती पण सीट पडली. महाराष्ट्रातल्या अशा अनेक ठिकाणी आमचा पराभव झाला. पण आता तर सिंदखेड राजाला दादांनी सभाच नाही घेतली तरी ती सीट निवडून आली. प्रश्न असा, मी जर असं म्हटलं तर पाशा पटेलनी जे तुमच्या कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली त्यात जे अश्लील हातवारे केले त्यामुळे सीट पडली असेल. पाशा पटेलला बोलवायलाच नको पाहिजे होतं. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की कोणाची सभा होऊन आपली सीट येणं हे अजिबात मला असं वाटते ते वक्तव्य समयसंमत नाही. राम शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी कॅपेबल आहेत, ते एक मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत यावेळेस धनगर समाज जेवढ्या पद्धतीने चांगला होता तेवढ्या पद्धतीने मराठा समाज आणि 12 बलुतेदार समाजसुद्धा त्यांच्यासोबत होता, म्हणून त्यांनी एवढी टफ फाईट दिली. तुम्ही बघा ना, रोहित पवारला जर खरंच निवडून आणायचं असतं दादांना तर दादांनी आम्हाला कशाला सांगितलं असतं तू जा म्हणून. मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं राम शिंदे साहेबांना की माफ करा, मला येता आलं नाही, कारण मी खेळ आळंदीला त्या ठिकाणी अडकला होतो. खेळ आळंदीला दिलीप दत्तात्रय मोहितेंकर दादांनी सभा नाही का घेतली, मग ती सीट नाही का गेली आमची? असं नाही होत. रोहित पवार निकालाच्या दिवशी दादाला भेटला असाही आरोप केला आहे राम शिंदेंनी. त्याचा कुठलाही पुरावा नाही. मला एवढं माहीत आहे का रोहित पवारची हिंमतच नव्हती दादाला, कारण प्रतिभा काकीला उभा करणारा तिथे त्यांच्या विरुद्ध रोहित पवार आहे. पवार साहेबांना जाणीवपूर्वक तसं बोलायला सांगून विनंती करणारा रोहित पवार आहे. अजितदादांवर तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी ज्या टीका केल्या, दुसऱ्या फळीतले जितेंद्र आव्हाड त्यांनी तर दादांचा बाप काढला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महबूब शेख होता, ती सलगर होती, या किंवा अमोल कोल्हे, या सगळ्यांना बोलायला भाग पाडणाराच रोहित पवार आहे.
अगदी प्रेशर टाकून हे करून अशा व्यक्तीला कशाला जवळ करतील. पारदादा असतील, जयदादा असतील, यांना तर सुरुवातपासून मी म्हणजे त्यांचा खूप इच्छा, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, पार्थ पवारांनी मला 2दा फोन केले की अमोल आपल्याला जायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यांना म्हटलं मला इकडं मोर्शी वरुडला जबाबदारी दिली आहे, त्यामुळे मी तितके बाय रोड येऊ शकणार नाही. शेवटची सभा होती, माझी इच्छा होती खरं प्रामाणिकपणे जाण्याची, पण आम्ही येऊ शकलो नाही. रोहित पवार हा आग लाव्या आहे आणि रोहित पवारनीच हे, मला नाही वाटत तो शेवटच्या दिवशी भेटला असेल. असं काही असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. तुम्ही दादा मला वाचवा असं म्हणत त्यांच्या भेटी झाल्या, तर तुम्ही बोलताना आता बोलले ओघात. सुरुवातीला ज्यावेळेस त्याला तिकीट भेटलं त्यावेळेस तो दादा मला वाचवा, तुमचा कुठलाही प्रवक्ता, असं तसं तो बोलत होता. पण दादानी त्याला फारसा भाव दिलाच नाही. त्याच्यामुळे दादाचे पाय घट्ट धरूनही घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही फारसा भाव दिला गेला नाही. आता तो त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय, तो स्वतःला दुसरा पवारसाहेब समजतोय. याचा अर्थ दादा तिथे न गेले मग ते कटाचा भाग होता. हे राम शिंदे साहेबांचे आरोप मला पटत नाहीत. आजच्या भेटीत कराडला जी भेट झाली ती दादाची आणि रोहित पवारांची, त्याच्याकडे कसं कोइन्सिडेंटली भेट आहे. पवारसाहेब येऊन गेले तिथे. आता पवारसाहेब दादांच्या समोर असते, दादा पाया लागले असते ना, कारण वडील माणूस आहे. शेवटी तो रोहित पवार आला, तोही दादाला नमस्कार करायला लागला. दादाने मिश्किलमध्ये म्हटलं की माझा पाय पकड, तू पाय पकड. तर हे कोइन्सिडेंटली झालेल्या त्या भेटीगाठी आहेत, त्या काय ठरवून केलेल्या भेटीगाठी नाहीत. नरेश अरोरांची जी संस्था आहे, ज्या संस्थेनं तुमचा PR सांभाळला होता, त्यांनी आता अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आणि हे सर्व घडून जे आलं, तुम्हाला अतिशय बंपर असं यश प्राप्त झालेलं आहे. 57 पैकी जवळपास 41 जागा तुमच्या निवडून आल्या. हे सर्व यश त्यांच्या संस्थेचं यश अशा पद्धतीनं त्यांनी ते बोललेले आहेत आणि एक फोटो सुद्धा ट्विट केला ज्यावर तुम्ही आक्षेप घेतला. नाही, साप चुकीचा आहे. हे बघा, डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी आहे. ती एजन्सी काही फुकट काम करायला पक्षासोबत आली नाही. अशा प्रकारच्या 3 एजन्सी एकनाथराव शिंदे साहेबांसोबत आहेत. कुठं दिसली तुम्हाला एकनाथ शिंदेंची एजन्सी काम करताना? एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. कोणी हिंमत केली का की शिंदे साहेबाच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याची? तो दादांच्या बाजूला येतो, तिथं बुके देतो, हात ठेवतो आणि स्वतःची, कारण आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका आहेत, पुढं भारताच्या अनेक ठिकाणी निवडणुका होतील, तर आपली दुकानदारी चालू ठेवायला संबंधित व्यक्तीने आपल्या PR एजन्सीला लॉन्च करायला ते श्रेय आपल्याकडे घेतलं. मी जबाबदारीनं सांगतो, काल मी ट्विट करून सांगितलं होतं, पण नंतर ते ट्विट मी डिलीट केलं. त्याचं कारण असं होतं की मला काय कोणाला दुखवायचं नव्हतं, पण आमच्या भावना दुखलं त्याचं काय? एखाद्या पक्षाच्या, तेच काय पवारसाहेबांनी कधी अशा पद्धतीचं कोणी हिंमत नाही केली त्यांच्यावर खांद्यावर हात ठेवायची. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कोण कुठचा बाहेर राष्ट्रातला माणूस येतो, त्याची PR कंपनी लॉन्च करायला तो म्हणतो की आमच्या कंपनीचं हे यश आहे. मग 41 आमदार जे निवडून आले तिथले उमेदवार, त्यांना मानणारा मतदार, त्यांचे बूथ प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया, हे काय फक्त झोपत होते? आणि हे एकटे अरोरा साहेब शहाणे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं 3 PR एजन्सी एकनाथराव शिंदे साहेबांसोबत असताना कोणी हिंमत केली नाही खांद्यावर हात टाकून प्रमोट करायची, त्या पद्धतीने डिझाईन बॉक्स प्रमोट करायची हिंमत यांनी केली कशी? मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अरोराला पक्षांनी शोकॉज द्यावं आणि अशा पद्धतीनं जर ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर 41 जागा ह्या फक्त अजितदादाच्या मेहनतीवर आहेत. नरेश अरोराचा याच्यात तीळ मात्र संबंध नाही किंवा त्याच्या एजन्सीचा काळी मात्र संबंध याच्यात नाही. शेवटचा प्रश्न विचारतो, मुख्यमंत्री कोण असावं ही चर्चाला तिन्ही पक्ष एकत्र मिळून घेणार असं म्हणतात, पण अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल आपण वारंवार बोलले, आता काय होणार आहे? भारतीय जनता पार्टीकडे 135 जागा आणि अपक्षाची ताकद आता मोठ्या प्रमाणात आलेली आहे. त्यांना सत्ता सरकार स्थापन करण्याकरता मॅन्डेट भेटलेला आहे. अशा वेळेस 100 पैकी 100 मार्क ज्याला भेटले किंवा ज्यानं जास्त रन कमी बॉलमध्ये काढले त्यालाच मॅन ऑफ द मॅच भेटतं. हा नियम आहे. पण मी परत एकदा सांगतो की मगा काही TV चॅनलवर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दाखवला, काही चॅनलवर 2-2-1चा फॉर्म्युला दाखवला, काही चॅनलनी 2.5-2.25चा फॉर्म्युला दाखवला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांनी त्या ठिकाणी शपथ घ्यावी असं आम्हाला वाटतं. पण सध्या तरी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची जी माहिती आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. तरीही आम्हाला असं वाटतं 1 वर्षासाठी का होईना पण अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. निश्चितच यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की सत्तेचा जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यात कुठेतरी अनंतराव पवार हे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा असावं आणि PR एजन्सीच्या माध्यमातून अजितदादांचं यश कमी करण्याचा किंवा लेखण्याचा जो प्रयत्न होता त्याचाही निषेध आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे. उमेश लोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.